समोर खेळलाय, दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मॅगीच्या बॅटमधून सिक्सर. आडव्या बॅटने खेळला गेला फटका मागे डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन, धावसंख्या 7, 8 धावा, एक एक्स्ट्रा रन, एक सिंगल आणि एक सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळाला. 8 धावा धाव फलकावर. गोलंदाज सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या पहिलं षटक आणि अक्षयला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती. एक जरूर मोठा फटका त्याचा अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाला, बट त्यानंतर मात्र पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ झाला पूर्ण आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकावरती आपण पाहत आहोत 9 धावा पहिल्या ओव्हर नंतर बॅटिंग करताना टीम मॅगी 11. ऑनसाइडला खेळला जरूर आणि विकेट मात्र मिळवली आहे. महत्वपूर्ण विकेट. मॅगीला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. करण लहानेजने महत्वाची विकेट मात्र या टीम मध्ये अगदी आपण पाहतोय. जो सुरुवातीला येत असताना अटॅकिंग इंटेंट बॅटिंग करतो फलंदाज, त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. पुष्कर येतो, नवीन बॅटर पुष्कर येतो मैदानामध्ये. मिस टायमिंग डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन तिकडे मात्र मिळेल जरूर.
लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एक रन जरूर मिळेल. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा आपण पाहतो डीपमध्ये फिल्डर आहे जरूर. चांगली रनिंग. झालेल्या आहेत 13 धावा झालेल्या आहेत. बॉल होती यार पुन्हा आणि इथे विकेट मिळेल जरूर, कारण लहानेने मात्र इम्प्रेस केलं यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी. आता या मॅच मध्ये देखील अत्यंत सुंदर आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवलेले आहेत. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. शेवटचं षटक असेल. 15 धावा झालेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 15 धावा दाखलकर आपण पाहतोय. हेमंत गायकवाड यांना देखील आपण तिकडे पाहतायत. तिसगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक मोठी बोली लागणारा खेळाडू आहे. यावर्षी मला वाटतं तिसगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडा तो खेळाडू असू शकतो, कारण मागील वर्षी 12,000 रुपये पारितोषिक त्याने कमावलंय. पण यावर्षी ग्रामीण संघामध्ये काय केल्या स्थान मिळत नाहीये. सागर गायकवाड, आपण थोडं लक्ष द्यायला हवं तिकडे. बॉल हवेमध्ये. ओ, चांगलं जजमेंट, सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतो. विकेट मिळते. उद्या मला वाटतं बनेलीला मॅच आहे, त्यामुळे हेमंत गायकवाड त्या संघामध्ये असेल की नाही हा देखील प्रश्न हितेश गायकवाड विचारतायत मला. मग मी सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर फक्त सागर गायकवाडकडे. त्यामुळे बघूया. अभी नाही तो कभी नाही. त्याला कधीच नको. ओनर बोलते
बॉल तयार. धावसंख्या हव्या तशा धावफलकावरती लागल्या नाहीयेत आतापर्यंत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय मॅगी 11 या संघाला देखील. आणि धावसंख्या 2 ने मात्र पुढे. धीरज माहिती देत आहेत. 17 धावा धावफलकावरती लागतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. यापुढे लगेचच या मॅच नंतर लगेचच ड्रॉच्या चिठ्ठ्या देखील केल्या जातील. मिस टायमिंग हवेमध्ये बॉल. स्वतः गोलंदाज तिकडे. चूक झाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये मात्र रनआउटची विकेट गमावी लागते. फलंदाज होतोय बाद धावचीच्या स्वरूपात. एकोणावीस धावा झालेल्या आहेत. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. श्री तिसाई चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेटची दमदार स्पर्धा. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाईल का. 2 धावा आहेत. टोटल 2 ने पुढे. 21-21. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 21 झालेल्या आहेत. या बॉलवरती मोठा फटका येणं हितेश भरपूर गरजेचं आहे. कारण फायटिंग टोटल स्कोरबोर्डवरती लागणं हे अत्यंत महत्वाचं आहे. समोर उडवलाय. फायटिंग टोटल स्कोरबोर्डवरती नक्की लागणार. शेवटच्या बॉलवरती हवाई फायर आणि धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत षटकाराच्या मदतीनं 27 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 27 आणि 28. 28 धावांचं टार्गेट असेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आहोत एस स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या दिवा ब्रांचला व्हिजिट करायला. आपल्यासोबत सागर गायकवाड आहेत या शॉपचे ओनर. आणि त्यासोबत आता नवीन सीझन चालू होतं आणि नवीन सीझनला प्रत्येकाला चमकायचं आहे, तर चांगली चमचमती बॅट पण पाहिजे. तर त्यासाठी एस स्पोर्ट्सच्या सगळ्या जबरदस्त प्लेअर एडिशनच्या टॉपच्या बॅट आणलेल्या तुमच्यासाठी. स्टॉक फुल लोडेड आहे. तुम्ही लगेच या शॉपला व्हिजिट करा आणि आपली शॉपिंग करून द्या. त्यासोबत नवीन सीझन आहे, मैदानात उतरायचं आहे तर नवीन शूज तर लागतीलच. त्यामुळे शूजचा पण स्टॉक फुल्ली लोडेड आहे. तुम्ही या लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. बॅग आणि शूज भरपूर स्टॉक मध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच प्रकारे श्रीसाई स्पोर्ट्सचे नवीन लॉन्चिंग जेवढे पण आहेत त्या तुम्हाला टी शर्ट असतील, तुम्हाला स्लीवलेस असतील, तुम्हाला शॉर्ट्स असतील, ट्रॅक असतील, जेवढेही तुम्हाला पाहिजेत ते पण फुल्ली लोडेड स्टॉक आहे. स्टॉक आत्ताच रेडी झाला मित्रांनो. लवकरात लवकर मी खाली ऍड्रेस दिला. तर मित्रांनो, दिवा ग्लोबल स्कूलच्या बाजूला दातिवली पोलीस चौकीच्या अगदी समोर आपला एस स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सचा सुंदर शॉप आहे त्याच्या. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आहोत एस स्पोर्ट्स आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या दिवा ब्रांचला व्हिजिट करायला. आपल्यासोबत सागर गायकवाड आहेत या शॉपचे ओनर. आणि त्यासोबत
आता नवीन सीझन चालू होतोय आणि नवीन सीझनला प्रत्येकाला चमकायचं आहे, तर चांगली चमचमती बॅट पण पाहिजे. तर त्यासाठी एस एस स्पोर्ट्सच्या सगळ्या जबरदस्त प्लेअर एडिशनच्या टॉपच्या बॅट आणलेल्या तुमच्यासाठी. स्टॉक फुल लोडेड आहे. तुम्ही लगेच या शॉपला व्हिजिट करा आणि आपली शॉपिंग करून द्या. त्यासोबत नवीन सीझन आहे, मैदानात उतरायचं आहे तर नवीन शूज तर लागतीलच. त्यामुळे शूजचा पण स्टॉक फुल्ली लोडेड आहे. तुम्ही या लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा. बॅट आणि शूज भरपूर स्टॉक मध्ये. हा. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होते. बाप्प कसं लक्षात 3 षटकांच्या सामन्याने टार्गेट 28 धावांचा आहे. पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर. अगदी आपण पाहतोय आल्या आल्या आक्रमण केलंय. दशरथच्या बॅटमधून हा दर्जेदार सिक्सर. मिस्टामिंग हवेमध्ये बॉल डाऊन दी बॉल. विकेट कीपर स्वतः मागे तिथे येत आहेत. सुंदर झेल आणि केडीला मात्र मैदान सोडावं लागतंय. बॉल तयार. पुन्हा चांगला फटका आपण पाहतोय. डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 28चा पाठलाग करताना आतापर्यंत षटकांना सुरुवात झाली होती. धावसंख्या 9.
गणेश येतो गोलंदाजी मार्कवर. फोर्स करायचा होता अगदी आपण पाहिले तर बॉल आता मागे चाललाय पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 1 रन तिकडे मिळतीये. यावेळेस समोर खेळलाय डीप मध्ये लॉंग ऑफला. मला वाटतं तिकडे तेजस भुईर मानेरे आहेत. चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. मानेरे एक्सप्रेस काल चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या मैदानावरती जरूर राहिला. ग्रामीण गटातून त्यांचा देखील आज खुल्या गटात देखील त्यांना खेळायची संधी मिळतीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. फटका जरूर चांगला आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉटमच्या साह्यानं. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. मिळतील दोन जरूर. अगदी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 20 धावा दाफलकावर आपण पाहतो. 20. पहिले वाईड आहे ना. नो +1. ड्राईव्ह करता प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॉल चला मागे डीप मध्ये मिड विकेटला. 2 रन पुन्हा मिळतील. मापक अशा लक्षाचा पाठलाग करताना कुठेतरी आपण पाहतो आता एका बाजूने हावी होत चालली SS स्पोर्ट्स बदलापूर टीम. ऑन साइडला खेळला गेला पुन्हा डीप मध्ये लॉंग ऑन. ओव्हर थ्रो. या 2 धावा 3 धावा असतील. या ओव्हर थ्रोची देखील 1 धाव आपण पाहतोय आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय सामना देखील इथे मात्र संपतोय आणि अगदी मापक असा 28 धावांचा पाठलाग सहजरित्या केला SS स्पोर्ट्स बदलापूर या टीमनं. अभिनंदन बदलापूर संघ आणि हार्ड लक म्हणूया आपण मॅग 11ला. चला लगेच ड्रॉ करूयात आपण.